ओके, नेक्स्ट पॉइंट आहे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. ठीक आहे. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर, सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट्स मस्ट बी थॉट ओव्हर ॲज फॉलो. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करतो त्यावेळेस काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. त्यापैकी प्री डिझास्टर फेज, आपत्तीपूर्वीचा काळ, वॉर्निंग फेज, इशारा काळ, इमर्जन्सी फेज, आणीबाणीचा काळ, रिहॅबिलेशन फेज, पुनर्वसनाचा काळ, रिकव्हरी फेज, प्रतिशोधनाचा काळ, रिकन्स्ट्रक्शन फेज, पुनर्निर्माणाचा काळ. ठीक आहे. तर पहा, एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर ऑफ अ फ्लड विथ द हेल्प ऑफ 6 पॉईंट गिवन बिसाइड. ठीक आहे. तर प्रश्न विचारला पहा की पूर जे आहे, ही जी आपत्ती आहे त्याचं स्वरूप किंवा व्याप्ती हे जे दिलेले घटक आहेत पहा त्याच्या अनुषंगाने आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेले आहेत पहा. ठीक आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत पहा, जसं की प्री डिझास्टर फेजमध्ये काय असेल बघा, धरणामध्ये पाण्याची पातळी वाढू लागलेली असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे तिथे जे असणारे इंजिनियर्स आहेत ते काय करतील, 80% पर्यंत आल्यानंतर एक वॉर्निंग जी आहे ती आजूबाजूच्या लोकांना देतील, जे नदीकाठच्या किनाऱ्यावरती राहतात अशा खेडेगावांमध्ये. ठीक आहे, की बाबा आता 100% भरण्याच्या क्षमतेवरती आहे धरण आणि आता मात्र स्वयंचलित दरवाजे आम्हाला उघडावे लागतील. ओके. किंवा वॉर्निंग फेजमध्ये काय असेल पहा की सगळ्यांपर्यंत धरणाची जी पातळी आहे त्याची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्र, रेडिओ किंवा इतर प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहा म्हणजे ज्यावेळेस धरणाचं पाणी नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाईल त्यावेळेस ते पात्राचं पाणी नदी काठच्या गावामध्ये जाऊ शकतं, त्यामुळे आपत्तीमय परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर त्यांना सोडवणं असेल, ठीक आहे, किंवा या पूरमय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करणे असेल. ठीक आहे. किंवा त्या ठिकाणी जे काही रोड असतील, घरं असतील, ते सगळे दुरुस्त करणे असेल. ठीक आहे. तर असे वेगवेगळे टप्पे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. ओके. देन नेक्स्ट पॉइंट आहे टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 आस्पेक्ट ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण आपत्तीचं स्वरूप किंवा त्याच्या व्याप्तीचा सखोल विचार करतो तर सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून हे जे दिलेले घटक आहेत पहा, त्यापैकी 3च घटक जे महत्वाचे आहेत. कोणकोणते आहेत पहा, तर फेज ऑफ इमर्जन्सी. ठीक आहे, ज्याला आपण आणीबाणीची अवस्था असं सुद्धा म्हणतो. Important character of this phase is the maximum lives can be saved by quick action during phase only. ठीक आहे. तर बघा, या अवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, तर जास्तीत जास्त वेगानं हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे. व्हेरियस ॲक्शन लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. ठीक आहे. तर काय कार्य केलं जातं पहा, तर जे लोक अडचणीत आहेत त्यांचा शोध घेतला जातो, त्यांचा बचाव केला जातो, त्यांना वैद्यकीय मदत असेल, प्रथमोपचार असेल किंवा संपर्क व दळणवळण जे आहे ते पूर्ववत करण्यावरती प्रयत्न केला जातो. ज्या भागातून धोकादायक भागातून नागरिकांचे स्थलांतरण अशी किंवा यासारखी अनेक कामं जी आहेत ती केली जातात. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. ठीक आहे. तर याच कालावधीमध्ये आपल्याला आपत्तीचा अंदाज बांधता येतो. त्यानंतर पहा, नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्झिशनल फेज. ठीक आहे. तर काय म्हणलं पहा, रिहॅबिलेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर. ठीक आहे. पहा, म्हणजे आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण असेल किंवा पुनर्वसनाचे काम जे आहे ते या फेजमध्ये सुरू होतं. इट इन्क्लूड्स क्लिअरिंग ऑफ डेब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग रोड एटसेट्रा, सो दॅट इट विल हेल्प टू ब्रिंग नॉर्मल्सी इन पब्लिक लाईफ. ठीक आहे. तर काय कामं केली जातात बघा, जसं की ढिगारे बाजूला सरकवणं असेल, पाण्याची पुरवठा जो आहे तो सुरळीत करणं असेल, रस्ते दुरुस्त करणे असेल. ठीक आहे. ज्याच्यामुळं जनजीवन जे आहे ते पटकन सामान्य कसं होईल
याचा प्रयत्न केला जातो. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस फेज. ठीक आहे. तर बघा, आपदग्रस्ताचे पुनर्वसन कार्य हे या योजनेचे महत्वाचे अंग आहे. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट ऑफर द मॉनिटरी अँड द अदर टाइप ऑफ हेल्प टू सच अ पीपल. ठीक आहे. तर बघा, वेगवेगळ्या संस्था रोग असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपात मदत जी आहे ती अशा लोकांना दिली जाते. इट हेल्प्स टू सूथ द मेंटल ट्रेस ॲट द अर्लिएस्ट इफ द विक्टम्स आर ऑफर्ड विथ द परमनंट मीन ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड अँड दिस इज ट्रू रिहॅबिलेशन. ठीक आहे. तर बघा, ह्या अशा प्रकारची तात्पुरती मदतीच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना कायमस्वरूपी नोकरी असेल किंवा एखादा उद्योगधंदा असेल किंवा एखादं मिळकतीचं साधन जर त्यांना उपलब्ध करून दिलं तर तेच खऱ्या अर्थानं पुनर्वसन असेल पहा. ठीक आहे. देन थर्ड फेज आहे पहा, रिकन्स्ट्रक्शन फेज. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. ठीक आहे. तर बघा, ही जी आहे ती अतिशय जटिल स्वरूपाची अवस्था आहे. दिस फेज बिगन इन ट्रान्झिशनल फेज. ठीक आहे. तर याची सुरुवात कुठं होते, ट्रान्झिशनल फेजमध्ये, म्हणजे संक्रमण अवस्थेमध्ये याची सुरुवात होते. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. ठीक आहे. तर लोक काय करतात पहा, इमारतीचं बांधकाम असेल, रस्ते असतील किंवा पाणी पुरवठा पूर्ववत करणे अशा पद्धतीची कामं जी आहेत ती यामध्ये केली जातात. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. ठीक आहे. तर बघा, शेती जी आहे ती शेती व्यवसाय जो पूर्ववत सुरू केला जातो. हावेवर इट टेक्स लॉंग टाइम फॉर रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पण त्या ठिकाणी जे काही बांधकाम असेल ते मात्र पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स्ड मेनी नॅचरल डिझास्टर्स. ठीक आहे. तर बघा, आजपर्यंत पृथ्वीवरती असे खूप सारे नैसर्गिक आघात जे आहेत ते झालेले आहेत पहा. लिस्निंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स नमनेस टू द माइंड. ठीक आहे. तर बघा, अशा घटना ऐकल्यानंतर त्यांचं आपलं मानवी मन जे आहे ते खूप दुःखी होतं. मोस्ट ऑफ द डिझास्टर आर रिलेटेड अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन हॅव बीन ऑकर्ड इन द एशियन कॉन्टिनेंट अँड रिजन ऑफ पॅसिफिक ओशन. ठीक आहे. तर यापैकी पहा, बहुतेक साऱ्या घटना ज्या आहेत ते आशिया खंड असेल, प्रशांत महासागर असेल अशा परिसरामध्ये घडलेल्या आहेत. ह्यूज लॉस टू द लाईफ अँड प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू सच अ डिझास्टर. ठीक आहे. तर बघा, याच्यामुळं पृथ्वीचं असेल किंवा सजीवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जनरली सच कंडिशन्स ऑफ नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बिईंग. ठीक आहे. तर याचं मूळ कारण काय आहे पहा, तर माणसाचा जो अति हव्यास आहे, ठीक आहे, किंवा आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी जे काय निसर्गाचा समतोल बिघडवलेला आहे ते सगळं याला कारणीभूत आहे. In reality, old problem of several years have become fears. Example, increasing population, etc. Its increasing needs, emerging solution out of it are now at extreme end. ठीक आहे. तर बघा, त्यातली एक समस्या इथं सांगितलेली आहे, ती आहे वाढती लोकसंख्या. ठीक आहे. सोबतच या वाढत्या लोकसंख्येचे ज्या गरजा आहेत ते भागवणं असेल. ठीक आहे. सच ए डिझास्टर हॅव बीन इन्क्रीज्ड आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. आणि ही जी समस्या आहे ती दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली. कंडिशन ऑफ इनस्टॅबिलिटी अरायजेस इन द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन लाईक इकॉनॉमिक इनॅक्युलिटी, रॅशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस एटसेट्रा. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारची परिस्थिती जसं की सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, वांशिक किंवा धार्मिक तेढ असेल, या सर्व कारणांमुळं विविध देशामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. इन्सिडन्सेस लाईक टेररिझम, अबडक्शन अँड सोशल डिफरन्सेस हॅव बीन रुटीन नाऊ. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. प्रोडक्शन ऑफ यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स इज अंडर बॅन इन डेव्हलप्ड कंट्रीज. ठीक आहे. तर बघा, कित्येक घातक रसायनं जी आहेत त्यांचा वापर विकसित देशामध्ये केला जात नाही. However, production of either same or those chemicals which can wipe out the human race is common in developing and poor countries. ठीक आहे. पण अशा पद्धती ही जी
काही घातक विषारी जी रसायनं आहेत ज्याच्यामुळे मानवाचा ऱ्हास होऊ शकतो अशी उत्पादनं जी आहेत ती मागास किंवा विकसनशील देशामध्ये त्याचा वापर मात्र सर्रास होताना दिसत आहे पहा. ठीक आहे. तर या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय in 2040 there had been huge landslide in the village Malin, तालुका आंबेगाव, district Pune. Following is the image of the school reconstructed after the disaster. ठीक आहे. तर पहा 2014 मध्ये माळीन एक गाव आहे, तर त्या ठिकाणी भूस्खलन झालं होतं आणि दरड कोसळली होती पहा. तर आपत्ती आल्यानंतर कशा पद्धतीने पहा म्हणजे ही जी अवस्था होती आणि त्यानंतर पुनर्वसन केल्यानंतर पहा त्या शाळेचं पुन्हा बांधकाम केल्यानंतर अशा पद्धतीची सध्या आश्वासक चित्र तुम्हाला तिथं पाहायला मिळालेलं आहे पहा. ठीक आहे. तर याशिवाय आणखीन काही उदाहरणं इथं दिलेली आहेत पहा. अनदर सच थ्रेट टू ह्युमन बीइंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट. एक्झाम्पल, radiation leakage occurred after a blast in atomic energy plant at Chernobyl, रशिया. ठीक आहे. तर बघा हे तर आपण पाहिलंच. याशिवाय ज्या अणुभट्ट्या आहेत पहा त्यापासून सुद्धा मानवाला अशाच पद्धतीचा धोका आहे. तर रशियामधील चेर्नोबिल जे आहे पहा तर त्या ठिकाणी अणुभट्टीमध्ये जो स्फोट झाला त्यामुळं किरणोत्साराची गळती झाली पहा. इट्स इल इफेक्ट आर स्टील एक्सपिरियन्स्ड इन द रिजन. ठीक आहे. तर बघा त्याचे दुष्परिणाम जे आहेत त्या भागात आजही जाणवतात. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ठीक आहे. तर बघा ही जी अणुभट्टी होती ती फक्त वीज निर्मितीसाठीच वापरली जात होती. Nowadays, many countries are equipped with atomic energy. Out of this, risk of radiation leakage is increasing due to carelessness. ठीक आहे. तर आजकाल पहा खूप सारे देश जे आहेत ते अणुशक्ती संपन्न झालेले आहेत. ठीक आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा निष्काळजीपणामुळे किरणोत्साराचा धोका जो आहे तो वाढू लागलेला आहे. हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फोरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन. ठीक आहे. तर याच कारणामुळं एखाद्या आपत्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे, ठीक आहे, किंवा आपत्तीचं व्यवस्थापन जे आहे ही प्रत्येक देशासाठी महत्त्वाची गरज बनलेली आहे. इन फॅक्ट इट इज मोस्ट नेसेसरी फॉर सिटीजन ऑफ ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर इन एनी टाईप ऑफ डिझास्टर. ठीक आहे. तर बघा हे जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे ते प्रत्येक देशातील नागरिकांना गरजेचं आहे, कारण अशा आपत्तीचा त्या नागरिकांना सामना करावा लागतो. हेन्स डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन इन डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. ठीक आहे. तर त्यांचा सहभाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे पहा अशा गोष्टींमध्ये. सिमिलरली डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम शुड बी चेंज्ड विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, टाइम अँड नेचर ऑफ डिझास्टर. ठीक आहे. तर बघा ह्या ज्या काही आपत्ती आहेत त्यांचा सामना करण्यासाठीच्या ज्या योजना आहेत तर त्यामध्ये जागेनुसार वेळेनुसार बदल करणं गरजेचं आहे पहा. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ठीक आहे. तर ही जी काही गोष्टी आहेत ते एखाद्या विशिष्ट काळापुरत्या मर्यादित राहू नयेत अशी अपेक्षा आहे. ओव्हरऑल दे मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर इट शुड बी ओव्हरकम. कन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ दिस ओनली. ठीक आहे. तर बघा कुठल्याही आपत्तीचा जर आपण विचार केला तर त्यावरती आपण मात करू शकतो आणि या सर्व गोष्टी विचारात घेताच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना जी आहे ती पुढं आली आहे.